पश्चिम दक्षिण रेल्वे विभागाच्या लोंढा वास्को महामार्गावर ब्रागांझा घाटात घसरलेल्या वाहतूक रेल्वेचे डबे हटवून मार्ग दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। आतापर्यंत 7 डबे हटविण्यास रेल्वे विभागाला यश आलंय। उर्वरित डबे हटवून रेल्वे मार्ग दुरुस्ती करण्यास आणखी 2 दिवस लागणार आहेत। तोपर्यंत हा मार्ग रेल्वे वाहतुकीस बंद राहणार आहे। शुक्रवारी सकाळी 9:30च्या सुमारास कोळसा भरून गोव्यातून कर्नाटकात येणारी मालवाहतूक रेल्वे दूधसागर ते सोनवळीच्या मध्ये असणाऱ्या 15 नंबर बोगद्याजवळ ट्रॅकवरून घसरली होती। त्यात रेल्वेचे 16 डबे रेल्वे ट्रॅकवरून खाली घसरले असून एक डबा दरीत कोसळला आहे। त्यामुळे हा रेल्वे मार्ग बंद झाला आहे। दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक अरविंद श्रीवास्तव, सहाय्यक के.एस. जैन यांनी घटनास्थळी ठाम मांडला असून ट्रेन व इतर आवश्यक सामुग्री वापरून घसरलेले डबे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। मालवाहतूक रेल्वे कोसळल्यासही घसरलेले ट्रॅक दुरुस्ती करण्यास व डबे हटविण्यास वेळ लागणार असून त्यासाठी आणखी 2 दिवस लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। ईडी रिपोर्ट, सुपा एक्सप्लोर न्यूज।